आरवची गोष्ट। आरव नावाचा एक जिज्ञासू मुलगा होता। त्याला त्याचे पतंग खूप आवडायचे, पण आज त्याचा पतंग एका उंच झाडावर अडकला होता। त्याला खूप वाईट वाटले। त्याला वाटले की जर त्याच्याकडे काही खास शक्ती असती तर किती छान झाले असते। त्याची आजी त्याला दुःखी पाहून त्याच्याजवळ आली। तिने त्याला श्री हनुमानजींबद्दल सांगितले, ज्यांच्याकडे अष्टसिद्धी नावाच्या अद्भुत शक्ती आहेत। तिने त्याला हनुमानजींचे एक सुंदर चित्र दाखवले, ज्यात ते शक्तिशाली आणि शांत दिसत होते। कल्पना कर, आजी म्हणाली, हनुमानजी मुंगी एवढे लहान होऊ शकतात, याला अणिमा सिद्धी म्हणतात। आरवाने कल्पना केली की एक छोटा हनुमानजी झाडावर उडून गेला आणि सहजपणे पतंगाची दोरी सोडवत आहे, आणि ते पर्वता एवढे मोठेही होऊ शकतात, याला महिमा सिद्धी म्हणतात। आरवाने एका विशाल हनुमानजींची कल्पना केली, जे आपल्या एका बोटाने हळूवारपणे पतंगापर्यंत पोहोचले। आरवला आठवले की त्याने एकदा आंब्याची एक जड टोपली उचलण्याचा प्रयत्न केला होता, पण ती खूप जड होती। आजीने सांगितले, हनुमानजी स्वतःला पिसासारखे हलके करू शकतात, याला लघिमा सिद्धी म्हणतात, किंवा खूप जड, याला गरिमा सिद्धी म्हणतात। आरवाने कल्पना केली की हनुमानजींनी ती टोपली पिसासारखी हलकी केली। त्यांच्याकडे प्राप्ती सिद्धी देखील आहे, आजी पुढे म्हणाली, म्हणजे ते काहीही कुठेही त्वरित मिळवू शकतात। आरवाने त्याचा चेंडू आठवला, जो खूप दूर झुडुपांमध्ये हरवला होता। त्याला वाटले की तो फक्त हात लावून तो मिळवू शकला असता तर किती चांगले झाले असते। या कथांमधून प्रेरणा घेऊन आरवाने प्रयत्न करण्याचे ठरवले। त्याने एक लांब काठी शोधली आणि काळजीपूर्वक संयमाने तिने पतंगाची दोरी सरळ केली। त्याला एक नवीन प्रकारची शक्ती जाणवली, एक प्रकाम्य सिद्धी वजा त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीची आणि प्रयत्नाची शक्ती। हळूहळू काळजीपूर्वक पतंगाची दोरी सैल झाली। आरवला वाटले की हनुमानजींची शक्ती त्याला मदत करत आहे। त्याने पतंग हळूवारपणे खाली ओढला आणि तो खाली तरंगत आला। त्याने त्याचा पतंग पकडला। त्याला जाणवले की हनुमानजींच्या शक्ती जादुई असल्या तरी खरा धडा स्वतःवर विश्वास ठेवणे, संयम ठेवणे आणि कठोर प्रयत्न करणे हा आहे। ही एक प्रकारची ईशित्व सिद्धी आहे, वजा आपल्या स्वतःच्या कृतींवर प्रभुत्व मिळवणे। आरव आजीकडे धावत गेला, त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता। आजी, तो म्हणाला, हनुमानजींनी मला शिकवले की मी प्रयत्न केले तर काहीही करू शकतो। आजी हसली। तिला माहीत होते की आरवला भक्तीची आणि आंतरिक शक्तीची खरी ताकद समजली आहे।